नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आता मंजिरीला म्हणत असतो, अगं मिस फायर, तू कशाला आली मला वाचवायला? तुला काही झालं असतं तर? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आठव आठव, जेव्हा मी शर्यतीत भाग घेतला होता तेव्हा तू माझ्या बैलगाडीचं चाक काढून दिलं होतं. तू काय बोलला होता? सामना कसा बराबरीचा व्हायला पाहिजे, म्हणून मी पण ठरवलं सामना हा बराबरीचाच व्हायला पाहिजे. तेव्हा त्या राया म्हणू लागतो, हंगाशी आता कसं भारी, हे बघ मिस फायर, आपण जिंकलोय, असे म्हणून आता राया इथे नाचू लागतो. आता मात्र मंजिरी रायाकडे बघून हसते आणि तिथून निघून जाते. आता त्या दोघांना असं हसताना बघून इथे इन्स्पेक्टर जयचा मात्र खूपच जळफळाट झालेला असतो. तो आता खूपच रागाने रायाकडे बघत असतो. तेव्हा राया लगेच आता मंजिरी जाताच जयजवळ येतो आणि जयला म्हणू लागतो, अहो घरपडे सर, कारण नसताना ना मध्ये मध्ये लुडबुड करायचीच नाही, मग ही अशी वेळ येते बघा बरं, असे म्हणून आता राया जयवरती हसत असतो. त्यानंतर इकडे आता संध्याकाळी इन्स्पेक्टर जयचा पाय खूपच दुखत असतो. त्याला धड चालताही येत नसतं. त्याच वेळेस आता तो मनाशीच म्हणत असतो, ही मंजिरी ना का मध्ये येते प्रत्येक वेळेस ना कळत नाही. दरवेळेस या रायाला काही ना काही मार्ग काढला त्याचा काटा काढण्यासाठी की कोणी ना कोणी मध्ये येतच. का होतंय असं मला ना कळतच नाही आहे. चांगला आपटला असता, पडला असता, पण नाही, ही मंजिरी आली मधी. आता मात्र मंजिरीने कसं येऊन रायाला मदत केली आणि दोघेही कसे एकमेकांच्या अंगावरती खाली पडले. आता हे सगळे क्षण इथे जयला आठवत असतात. त्याच वेळेस आता मंजिरी जयच्या घरी आलेली असते. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, मंजिरी तू एवढ्या रात्री एवढ्या उशिरा का आलीस तू? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अहो सर, दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमची टीम आणि तुम्ही केव्हा निघून गेलात कळलं पण नाही आणि प्रसाद पण घेतला नाही, म्हणून म्हटलं चला, यांची भेटही झाली नाही आणि प्रसादही देऊन होईल म्हणून आले, असे म्हणून आता तो प्रसादाचा डब्बा इथे मंजिरी जयच्या हातात देते. तर जय आता तो डब्बा तिथे टेबलवरती ठेवतो आणि मंजिरीला म्हणू लागतो, बैस ना. तेव्हा आता मंजिरी बघते तर इथे जय लंगडत असतो. तेव्हा मंजिरी विचारू लागते, जय सर, तुम्ही बरे आहात ना? काय झालंय तुम्हाला? लागलंय का कुठे? पाय लंगडतोय म्हणून विचारलं. तेव्हा आता जय मनाशीच म्हणू लागतो, म्हणजे त्या रायाला वाचवायला ही गेली, त्यामुळे मी वरतून खाली पडलो, मला एवढा मार लागलाय, बुक्कड मार खाल्लाय मी हिच्यामुळे, आणि आता वरतून विचारते काय झालं जय सर. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, सॉरी या जय सर, पण खरंच खूप लागलंय का तुम्हाला? तेव्हा आता इन्स्पेक्टर जय लगेच मंजिरीला म्हणू लागतो, मंजिरी, तुला काय गरज होती त्या रायाच्या मदतीला धावून जायची? कशाला गेली तू? अगं, तो खेळत होता ना, पडला असता, लागलं असतं त्याला, दुसरं काय झालं असतं? कशाला गेली होती तू मदतीला त्याच्या? तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते, हो सर, तुम्हाला एवढं काय झालं ओरडायला? आपण शांततेत पण बोलू शकतो. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, पण काही संबंध नसताना तू जायचंच का? दरवेळेस त्या रायाला मदत केलीच पाहिजे का? असं कुठे लिहिलेलं आहे का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा इन्स्पेक्टर जय सर, मी तुम्हाला नीट शब्दात सांगते, माझा आणि रायाचा जरी काही संबंध नसला ना, तरी माणूस म्हणून एक नातं आहे या जगात बरं का. आणि हो, त्या रायाच्या जीवाला धोका होता म्हणून मी त्याला मदत केली. आता मात्र इन्स्पेक्टर जय घाबरतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, हिला कसं कळलं रायाच्या जीवाला धोका येते? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, मी त्या माणसाचं बोलणं ऐकलं होतं. त्या माणसाने पैसे घेतले होते. रायाच्या जीवाला धोका होता म्हणून, माणूस म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्याच्या मदतीला धावले. हां, त्या सगळ्यात तुम्ही पडलात, तुम्हाला लागलंय म्हणून सॉरी. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय गप्प बसलेले असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, रायाबरोबर सामना तुम्ही करायचं ठरवलं, पण मागात पडलं ना जय सर तुम्हाला. कशाला उगाच चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं तुम्ही? अहो 3 वर्ष झाले तो राया जिंकत आलाय, तो काय कुणाला जिंकू देणार आहे का? तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी जिंकू शकत नाही का? काय म्हणायचंय? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही जय सर, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, पण आता उगाचच दुखापत झाली की नाही, त्यापेक्षा तुम्ही त्या रायाच्या नादीच लागायचं नाही असं मला म्हणायचं होतं. अहो, त्या रायाला या सगळ्याची सवय. पण जाऊ द्या जय सर, खेळात असं होतच असतं, एक जण जिंकतं, एखादं जण हरतं, त्यामुळे एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. हारणं जिंकण्यापेक्षा ना खेळात उतरणं महत्त्वाचं असतं. तेव्हा लगेच आता जयला मात्र राग येतो. मंजिरी आता
जयच्या तोंडावरती रायाचं इथे कौतुक करत असते. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, बैस ना मंजिरी. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, नाही नको, मला उशीर झालाय, घरी माझी वाट बघत असतील, मी जाते, उद्या द्या तुम्ही सर्वांना प्रसाद, असे म्हणून मंजिरी निघालेली असते. आता मात्र मंजिरी जाताच इथे इन्स्पेक्टर जयला खूपच राग येतो. तेव्हा इन्स्पेक्टर जय आता तो प्रसादाचा डब्बा हातात घेतो आणि म्हणू लागतो, मंजिरी मंजिरी, मुद्दामहून मला रायाचं कौतुक करून दाखवत होती ना, मुद्दामहून विचारत होती ना मला, कारण मला त्रास व्हावा म्हणून ना, पण नाही मंजिरी, आता मी तुला सोडणार नाहीये, असे म्हणून आता तो प्रसादाचा डब्बा लगेच जय फेकून देतो आणि म्हणू लागतो, तुझी अशी अवस्था करणार आहे ना की बघ, सगळे लोक तुझं आयुष्य कसं बेरंग करून टाकतील, बघ आता मी काय करतो ते, असे आता इथे इन्स्पेक्टर जय म्हणत असतो. त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आणि राधा दोघेही आता दुकानात आलेले असतात. तेव्हा राधा म्हणू लागते, ताई कालचा दिवस खूप भारी होता ना, राया दादानी किती मस्त दहीहंडी फोडली, खरंच चॅलेंज जिंकला बरं का तो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो ग, सगळं काही छान झालं, पण या सगळ्यात काल जयसर पडले, त्यांच्या पायाला दुखापत झाली ना, पाय मुरगळला ना त्याचा, त्यामुळेच जरासं वाईट वाटतंय ग. तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते, हो का, त्यात आता त्यांना काम पण खूप आलंय, त्यात असं पायाला लागलंय म्हटल्यानंतर त्रास होणारच ना. हे बघा आता काल दहीहंडीचं झालं, आता गणपती येतील आणि आज आज तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात केवढा मोठा सोहळा आहे, केवढा मोठा कार्यक्रम आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय आज आज कुठला कार्यक्रम आहे राधा. तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते, अहो पारंपरिक पद्धतीचे दागिने घालण्याचा कार्यक्रम नाही आहे का आज विठ्ठल रुक्मिणीचा. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, हो मला नाना बोलले होते, मी तर विसरलेच, आम्हाला पण जायचे संध्याकाळी तिकडे. त्याच वेळेस आता लगेच राया येतो. तेव्हा लगेच आता राया इथे जणू काही दारू पिऊन आल्याची ॲक्टिंगच करत असतो. तेव्हा तो आता मंजिरीला म्हणतो, अहो मिस फायर, कशा आहे तुम्ही मॅडम, ठीक आहात ना. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागतं, अरे तू काय काल जिंकला काय, आज दिवसा दारू पिऊन आलाय दुकानात. हे बघ राया, तू बाहेर काय करतो काय नाही याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे, पण माझ्या दुकानात दारू पिऊन आलेलं मला चालणार नाही. आपली जरी पार्टनरशिप असली ना, तरी तुझे हे असलेले आडी ते खपून घेतले जाणार नाही हां, लगेच बाहेर हो. तेव्हा लगेच आता राया हसू लागतो आणि म्हणू लागतो, मॅडम काय बोलताय तुम्ही, चेष्टा करतोय, मस्करी करतोय मी. तेव्हा आता लगेच राधा हसू लागते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, चेष्टा मस्करी सुचते तुला, काम करते, जा पाठीमागे. तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते, दादा इकडे, हे बघ नवीन स्टॉक आलाय, तो लावायचा, चल बरं मी तुला दाखवते. तेव्हा आता राया लगेच हळूहळू मंजिरीला बडबड करत आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेस दुकानात आता इथे निखिल आलेला असतो. तेव्हा निखिल आता मंजिरीला म्हणू लागतो, ताई मला 500 रुपये हवे होते, दे ना गं. तेव्हा मंजिरी विचारू लागते, निखिल कशाला हवेत तुला 500 रुपये. तेव्हा निखिल म्हणू लागतो, अगं ताई माझ्या मित्राची आई ना ॲडमिट आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून 500-500 रुपये गोळा करायचे ठरवलेत आणि त्याला द्यायचेत गं. तेव्हा लगेच पाठीमागनं राया येतो आणि म्हणू लागतो, अरे निखिल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तुझ्या मित्राची आई, सांग बरं, नाव सांग बरं हॉस्पिटलचं. तेव्हा निखिल म्हणू लागतो, तुला काय करायचं आहे रे राया, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असू, मी तुझ्याकडे पैसे मागितलेत का, नाही ना, मी माझ्या ताईकडे पैसे मागतोय, ताई दे तुम्हाला 500 रुपये. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अहो मॅडम तसं नाही, हे बघा, जर सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर तिथे पैसे भरायचेच कशाला, हो की नाही, तिथे सगळं फ्रीमध्ये इलाज होत असतो. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, नाही नाही, सरकारी हॉस्पिटल नाही आहे ते, माझ्या मित्राला नाही आवडणार असं फुकट दवाखाना केलेलं, त्यामुळे तो आमचे पैसे नंतर देऊन टाकणार आहे, ताई दे तुम्हाला पैसे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, अरे भाऊ काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना, एक चुटकी दिसरशी तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो, मी आहे ना, टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, हे राया, मी तुझ्याशी बोलतोय का, नाही ना, मग गप्प बैस जरा, ताई दे तू पैसे. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाला म्हणू लागते, राया जा बरं तू आपल्यांना चहा घेऊन ये. तेव्हा आता राया म्हणत असतो, पण मॅडम. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जा 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 पटकन. तेव्हा आता लगेच मंजिरी निखिलला 500 रुपये देते. तेव्हा निखिल आता ते पैसे घेऊन निघालेला असतो. तेव्हा मंजिरी त्याला दरवाजात थांबवते आणि म्हणू लागते, निखिल खरंच तू हॉस्पिटलचा कामासाठीच पैसे मागितले ना. तेव्हा निखिल म्हणू लागतो, ताई तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही तसं नाही, जा बरं जा, तुला उशीर होईल, जाय बरं, असे म्हणून आता निखिल तिथून निघालेला असतो. तेव्हा राधा आता मंजिरीला म्हणू लागते, ताई
आजकाल निखिल ना राया दादावरती खूपच भडकतो ना, काय झालंय त्याला नेमकं? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आहेस तो असा. ते मागच्या वेळेसपासून ना त्याच्या डोक्यात ना त्या रायाविषयी राग भरलेला आहे. चल जाऊ दे, दाखव बरं मला नवीन चादरींचा स्टॉक कसा आलाय ते. असे म्हणून आता दोघेही इथे चादरी बघत असतात. त्याच वेळेस आता रायाचा फोन तिथेच काउंटरवरती ठेवलेला असतो. तो वाजू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा, हे एक ध्यान आहे आपल्याकडे. मोबाईल इथेच ठेवून गेलोय. बरं रिंगटोन पण कशी वाजते बघ ना. किती वेळचा फोन वाजतोय, अजून येईना नाही हा राया. त्याच वेळेस आता अण्णांचा पुन्हा फोन येऊ लागतो. तेव्हा मंजिरी आता लगेच रायाचा फोन उचलते. आता मात्र मंजिरी हॅलो काही म्हणणार तेच अण्णा तिकडनं म्हणू लागतात, राया, त्या वाकडीच्या अड्ड्यावरती कोणीतरी राहायला आलंय बरं का. आता अति झालंय. त्या लोकांना संपवून टाक. आज त्यांचा खेळ खतम करून टाक. असे म्हणून आता लगेच मंजिरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मंजिरी मात्र घाबरून जाते. त्याच वेळेस राया येतो आणि मंजिरीच्या हातून फोन हिसकावतो आणि आता राया अण्णांना म्हणू लागतो, अण्णा, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना, आवाज काय ऐकू आला नाही, काय म्हणत होता? तेव्हा अण्णा आता रायाला सांगू लागतात, तिथलं काम सगळं तमाम झालं पाहिजे. जी कोणी लोक आहे ना त्यांना सोडू नको. तेव्हा राया म्हणू लागतो, अण्णा, काम झालंच म्हणून समजा. असे म्हणून फोन ठेवतो. आता मात्र लगेच राया मंजिरीवरती भडकतो आणि म्हणू लागतो, ए मिस फायर, माझ्या फोनला हात कसा लावला तू? कुणाला विचारून माझ्या फोनला हात लावला? मला आवडत नाही हं आपल्या फोनला कोणी हात लावलेलं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, तू असली कामं करतो? काही पण. आता तू लोकांच्या जीवाशी खेळणार आहे का? हे बघ, कुणाचाही जीव घेण्याचा तुला काही अधिकार नाही आहे राया. असे आता मंजिरी इथे रायाला म्हणू लागते. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघा मॅडम, आपली पार्टनरशिप दुकानात आहे ना, मग तेवढ्यापुरताच आपला संबंध आहे. मी बाहेर काय करतो काय नाही याच्याशी काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे प्लीज मला माझं काम करू द्या, तुम्ही मध्ये पडू नका. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही राया, तू चुकीचं वागतोय. हे असं तू वागू शकत नाही. तुझ्या अण्णांनी सांगितलं तू लगेच जाणार आणि त्या लोकांना मारणार का? नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, अहो मॅडम, कशाला माझ्या भानगडीत पडताय? ते काम आहे माझं. तुमचं कसं दुकानात यायचं, चादरी विकायच्या, तुमचं काम आहे की नाही? मग तसंच अण्णांनी जे काही काम सांगितलं ना ते आपल्याला करावंच लागतं. ते माझं काम आहे. असे म्हणून राया तिथून निघालेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, राया तिथे पोहोचण्याआधी मला तिथे जाऊन त्या लोकांना वाचवायला हवं. उगाच राया काहीतरी करून बसायचा आणि कुणाचा तरी जीव घ्यायचा. नाही नाही, त्याआधी मला घरी जावं लागेल. नाना वाट बघत असेल. असे म्हणून आता मंजिरी इकडे घरी निघालेली असते. तर इथे नाना घरी वाटच बघत असतात. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, नाना येईल मंजिरी, निघाली असेल, तोपर्यंत तुम्ही बाळाबरोबर खेळा. तेव्हा लगेच नाना आता बाळाबरोबर गप्पा मारू लागतात. तेव्हा आता लगेच रुजिदा विचारू लागते, अहो नाना, दरवर्षी हा कार्यक्रम याच दिवशी का करतात बरं, विठ्ठल रुक्मिणींना दागिने घालण्याचा? तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं, जेव्हा त्या मूर्त्या घडवल्या होत्या ना त्या दिवशी हे दागिने घातले होते आणि पारंपरिक पद्धतीचे अस्सल सोन्याचे दागिने आहेत ते बरं का. तुला माहिती आहे, खूप मोठा सोहळ्याचा कार्यक्रम असतो आज तिथे. खरंच खूप भारी वाटतं. इतके मस्त दागिने असतात ना, अख्ख्या पंचक्रोशीतील लोक जमा होतात. खूप गर्दी असते. खूप भारी वाटतं असं देवाला या सगळ्या दागिन्यात बघायला. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, हो ना, आता मग मंजिरी आली का तुम्ही लगेच निघा. त्याच वेळेस मंजिरी येते. तेव्हा लगेच आता ती नानांना म्हणू लागते, नाना, चला, निखिल कुठे, जायचं ना आपल्याला? तेव्हा रुजिदा म्हणू लागते, अगं निखिल आलाच नाही, तो मित्राकडे गेलेला आहे ना. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, हा पोरगा पण ना असा घरी येतच नाही. मग आता नाना आणि मंजिरी दोघेही इकडे मंदिरात निघालेले असतात. तर आता इथे मंदिरात येताच आता मंजिरी, नाना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. तेव्हा लगेच आता तिथे समोरच विठुरायाचे संपूर्ण दागिने ताटात मांडून ठेवलेले असतात. तेव्हा नाना मंजिरीला म्हणू लागतात, मंजू, ते बघ विठुरायाचे दागिने, बघ काय चमचम करतायत ना, असं वाटतंय सारखं त्याच्याकडेच बघत राहावे. बघ किती भारी पारंपरिक पद्धतीचे अस्सल सोन्याचे दागिने आहेत ते. आता मात्र मंजिरीही बघत लागते आणि म्हणू लागते, खरंच खूप भारी आहे नाना. त्याच वेळेस आता दोन चोर तिथे आलेले असतात. आता ते सारखे एकटक दागिन्यांकडे बघत असतात, कारण त्यांना आता ते दागिने चोरायचे असतात. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, नाना, मला जरा एक काम आठवलं होतं, मला जायचं होतं, तुम्हाला घरी सोडून येऊ का मी? तेव्हा नाना म्हणू लागतात, काय,
मला कशाला घरी सोडायची गरज आहे? अगं मी थोड्या वेळ इथे थांबतो, इथे खूप भारी वाटतंय ना आणि मग मी तसंच इथनं घरी जाईल, तू नको काळजी करू, तू जा. तर आता मंजिरी इकडे अण्णांनी सांगितल्या ॲड्रेसवरती निघालेली असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, मी निखिलला घेऊन जाऊ का? तेवढीच मला मदत होईल. असे म्हणून आता ती निखिलला फोन लावते. तर इकडे निखिल आणि सनी अण्णांच्या अड्ड्यावरती पोहोचलेले असतात. दोघे आता कुलूप उघडत असतानाच मंजिरीचा फोन येतो. तेव्हा निखिल म्हणू लागतो, सनी थांब, ताईचा फोन आलाय. आता जर फोन नाही घेतला तर खूप डोकं हँग करेल, त्यापेक्षा मी उचलून बघतो कशाला केलाय. असे म्हणून निखिल फोन उचलतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे निखिल कुठे तू? तेव्हा निखिल म्हणू लागतो, अगं मी इकडे मित्राकडे अभ्यास करायला आलोय ना, काही काम होतं का ताई? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आपल्याला एके ठिकाणी जायचं होतं रे. तेव्हा आता लगेच निखिल म्हणू लागतो, पण मी उद्याची तयारी करतोय का ताई, मी नाही येऊ शकत. का येऊ मग अभ्यास बंद करून? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही ठीक आहे, तू कर तुझी तयारी, जाऊ दे मी जाते एकटे. असे म्हणून मंजिरी आता फोन ठेवते. तर आता लगेच निखिल आणि सनी दरवाजा उघडून त्या रूममध्ये जातात. त्याच वेळेस आता त्या रूममध्ये मंजिरीही आलेली असते. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अण्णांनी ॲड्रेस सांगितलेलं हेच घर असेल का ते? पण इथे तर कोणीच राहतं असं वाटत नाही. पण आता मंजिरीला उघडलेलं कुलूप दिसू लागतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नक्कीच आतमध्ये कोणीतरी आहे, आतमध्ये जाऊन बघावं लागेल. त्याच वेळेस राया तिथे येतो आणि मग लगेच मंजिरीला मागे ओढतो. आता मात्र मंजिरी लगेच रायाला म्हणू लागते, हे राया काय करतोय तू? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघा मॅडम, किती वेळा सांगितलं माझ्या कामामध्ये हस्तक्षेप करू नका. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, तुझ्या अण्णांनी सांगितलं म्हणून तू कुणाचाही जीव घेऊ शकत नाही. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अहो मॅडम, आपल्याला जरी जनावर लोक बोलत असतील ना, तरी आपल्यात पण माणुसकी नावाची काहीतरी चीज आहे. अण्णा रागाच्या भरात बोलले म्हणून मी लगेच येऊन कुणाला तरी मारणार असं नाही ना. मी फक्त त्यांना धडा शिकवणार, लगेच जागेवर मारणार नाही. आपल्यात पण माणुसकी आहे, त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा. मी काय कुणाला मारणार वगैरे नाही, कुणाचा बी जीव घेणार नाही. तुम्ही इथनं जावा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, माझा तुझ्यावरती विश्वासच नाही आहे राया. जे कोणी लोक आहे ना त्यांना वाचवायला मी इकडे आले. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, ओ मॅडम, कशाला माझ्या भानगडीत पडताय? जा ना. आता तुमच्या नानांनी जर तुम्हाला एखादं काम सांगितलं तर ते तुम्ही करणारच ना. मग तसंच माझ्या अण्णांनी मला हे काम सांगितलं, त्यामुळे तुम्हाला तुमच्या नानाची शपथ, इथून जा. नाहीतर बघा आता मी तुमच्या दुकानात पार्टनरशिप करतोय, मी काय करेल सांगून ठेवता येणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तू काहीही कर पण मी इकडनं जाणार नाही. तेव्हा आता राया म्हणू लागतो, तुम्हाला तुमच्या नानाची शपथ आहे. तेव्हा लगेच मंजिरी आता तिथून निघालेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता आतमध्ये जातात. निखिलचं खरं सत्य रायासमोर आलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया निखिलला म्हणू लागतो, खरंच खरं सांग, तू हे सगळं का करतोय? तर इकडे मंजिरी घरी निघालेली असते. तेव्हा ती म्हणत असते, रायाने त्या लोकांना सोडलं असेल का मारलं असेल? त्याच वेळेस आता विठुरायाचे दागिने घेऊन पळणारे चोर येऊन मंजिरीला धडकतात. आता मात्र लगेच तो माणूस खाली पडतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, सॉरी सॉरी, तुम्हाला लागलं का? आता मात्र मंजिरीने ते चोर बघितलेले असतात. आता मंजिरी त्या चोरांना पकडून देण्यास रायाची कशी मदत करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल